हॅलो फ्रेंड्स, आज आपण मक्याचे ग्लास पापड बघणार आहोत। ते पापड अतिशय सोपे आहेत, सर्वांना जमतील। तुम्ही नव्याने करणार असाल, पहिल्यांदाच करणार असाल तरी देखील हे पापड 100% जमणार आहेत। तुम्ही बघू शकता हे पापड किती छान ग्लास सारखे झालेले आहेत, अगदी म्हणजे पारदर्शक पापड झालेले आहेत। तर मक्याचे पापड हे पोटभरू असतात, पौष्टिक असतात, त्यात काही शंकाच नाही। हे पापड चवीला खूप भन्नाट लागतात। या आधी देखील मी मक्याच्या पापडांचा व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे, त्याचबरोबर मी मक्याचे कुरकुरे सुद्धा अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा। आता बघा हा पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे, किती पटकन फुललेला आहे, तुम्ही बघू शकतात। अगदी झटपट बनतो, यामध्ये काही दुसरं साहित्य टाकायची गरज पडत नाही आणि खुसखुशीत देखील लागतो। तुम्ही व्हिडिओत बघू शकता, मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे। बघा पापड किती छान खुसखुशीत झालेला आहे आणि शिवाय बारीक देखील झालेला आहे। चला तर फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी घेतलेलं आहे अर्धी वाटी मैदा आणि 1 वाटी भर मी इथं मक्याचे पीठ घेतलेलं आहे। मक्याचे पीठ हे कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जातं, अगदी इझिली मिळतं। आता हे दोन्ही पीठ एकत्र करून घ्यायचे आहे। आता एका डिशमध्ये मसाला काढून घेऊया। त्यासाठी मी 2 चमचे इथे तीळ घेतलेली आहे। अगदी 1/2 चमचाभर मी इथे पापड खार घेतलेला आहे। खूप जास्त घेऊ नका, नंतर पापड खूप खारट होतात किंवा ते लाल होतात। दुसरं म्हणजे अगदी 1/2 चमच्यापेक्षा सुद्धा कमी इथं मी सोडा घेतला आहे खाण्याचा। 1/2 चमचाभर हिंग घेतलेला आहे आणि 1 चमचाभर जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हे जे आपण पिठं घेतलेले आहेत बघा, मैदा आणि मक्याचं पीठ हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे पीठ पातळ करण्यासाठी इथे आपण पाणी घातलेलं आहे। पाणी हे थंडच वापरलेलं आहे। पाणी हे हवं तसं घालायचं आहे, जोपर्यंत पातळ थोडंसं हे पीठ होत नाही तोपर्यंत थोडंसं पाणी घालत राहायचं आहे। खूप जास्तही पाणी घालू नका आणि खूप कमी देखील घालू नका, फक्त लिक्विड फॉर्ममध्ये आलं पाहिजे असं इथे पाणी घालायचं आहे। तुम्ही आता हे हलवण्यासाठी चमच्याचा वापर करू शकता किंवा रवीचा देखील वापर करू शकतात। फक्त एवढंच आहे की याच्यामध्ये गाठी झाल्या नाही पाहिजे, त्या गाठी सहज मुरतील म्हणून मी रवीचा वापर करत आहे। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये पीठ छान भिजून जातं। हे बघू शकता, खूप छान लिक्विड फॉर्ममध्ये इथे तयार झालेलं आहे बघा हे मिश्रण। आता आपण कुकरमध्ये 5 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे। हे पाणी छान उकळू द्यायचं आहे। तुमच्याकडे जर जाडबुडाचं कुठलं पातेलं असेल ते तुम्ही घेतलं तरी चालेल। इथे मी कुकर वापरलेला आहे। ज्या वाटीने आपण मक्याचं पीठ मोजलं होतं त्याच वाटीने मी इथे पाणी टाकून घेत आहे आणि त्या पाण्यामध्ये मी सगळं जो मसाला आपण काढलेला आहे पापडाचा तो देखील मी टाकून घेत आहे। आता या ठिकाणी आपण पाण्याची थोडीशी टेस्ट बघायची आहे। तुम्हाला जर वाटलंच मीठ कमी आहे किंवा जास्त आहे तर तुम्ही तसं इथे प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्ही आता हे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे काही मिश्रण तयार केलेलं आहे पापडांचं, मक्याच्या पिठाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण हळूहळू ओतायचं आहे। ते एका बाजूला आपण लाटणं घ्यायचं आहे, ते लाटण्याने हलवत राहायचं आहे आणि एका बाजूने आपण ते जे मिश्रण बनवलेलं आहे ते हळूहळू टाकत राहायचं आहे। आपण एकटे देखील हे पापड सहज करू शकतो, काहीच कठीण नाही, गाठी देखील पडत नाही बघा। मात्र या ठिकाणी गॅसची फ्लेम मात्र स्लो करायची आहे, कारण की मोठ्या गॅसवर केलं तर ते पटापट उकळून जाईल आणि गाठी बनू शकतात। त्यामुळे आपण गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे आणि एका बाजूने पीठ ओतत जायचं आहे आणि लाटण्याने हलवत जायचं आहे, अजिबात गाठी पडत नाही। आता हे सर्व मिश्रण माझं ओतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। यामध्ये थोडंसं मी पाणी घालून तेच देखील मी आता यामध्ये ओतून घेणार आहे, म्हणजे भांड्याला असलेले पीठ देखील सगळं निघून जाईल। आता बघा, तुम्ही हे पटापट हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून घ्यायची आहे, हे सतत हलवत राहायचं आहे। आता या ठिकाणी मी पळीच घेतलेली आहे बघा, पळी घ्यायची आहे, पळीने अजून छान ते हलवता येतं। आता हे लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। अगदी जवळपास 15 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे, कारण की पळी पापड असल्यामुळे हे पटकन शिजतात, याला काही वेळ लागत नाही। आता यावर आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे। झाकण ठेवताना मात्र थोडंसं ओपन ठेवायचं, म्हणजे वाफ जायला जागा राहिली पाहिजे, नाहीतर वाफ दाटल्यामुळे हे सगळं पीठ वरती येईल आणि उतू जाईल। तर अशा प्रकारे आपण हे झाकण जवळपास 10 मिनिटं तरी ठेवायचं आहे आणि 10 मिनिटांमध्ये मध्ये मध्ये थोडंसं लक्ष पण ठेवायचं आहे की हे शिजलंय का, थोडंसं आटलंय का। हे जर पीठ थोडंसं आटलं ना की गॅस बंद करायचा आहे। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला ओतून देखील दाखवत आहे की याची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे। आता आपण खालून गॅस बंद केलेला आहे आणि हे सगळं जे कुकर आहे तो मी खाली ठेवलेला आहे गॅसच्या आणि हे पीठ जरा थंड होऊ द्यायचं आहे। आता यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकलेलं आहे। चिली फ्लेक्समुळे सुद्धा खूप छान चव येते पापडांना। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नक्की टाकू शकता, तर नाही टाकलं तरी पण चालेल। आता तुम्ही बघू शकता हे खूप छान घट्ट झालेलं आहे। तर हे खूप गरम आहे, तर हे गरम असताना पापड टाकायचे नाही आहे, थोडंसं गार होऊ द्यायचं आणि मगच पापड टाकायला घ्यायचे। आता तुम्ही बघू शकता मी प्लास्टिकवर पापड मस्तपैकी टाकून घेतलेले आहेत। खूपच लहानच टाकायचे, खूप मोठे पण टाकायचे नाही, खूप बारीक पण टाकायचे नाही, थोडीशी जाडसरच टाकायचे, कारण की वाळल्यानंतर हे खूप बारीक होतात आणि मग चिकटतात, ते प्लास्टिकला निघत नाही।
किंवा मग काढताना तुटून जातात. हा माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सांगत आहे की बारीक टाकू नका, जाडसरच टाका. चमच्याने सुद्धा फैलवू नका, सोडून जात असंच ते ऑटोमॅटिक फैलतं पापड. पापड छान होतो तयार. तर तुम्ही बघू शकता मस्त की ग्लाससारखा पापड झालेला आहे. अगदी पारदर्शी पापड तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा खूपच छान आलेला आहे. आता हे पापड प्लास्टिकवरून मी काढून घेतलेले आहे, उन्हात वाळत टाकलेले आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा मी पापड तुम्हाला तळून दाखवत आहे. बघा अगदी रात्रभर किंवा सकाळपर्यंत हे पापड खूप छान वाळतात. फॅन खाली देखील हे पापड चांगलेच वाळतात, पण ऊन असेल तर खूपच चांगलं. आता हे पापड मी तेलात तुम्हाला तळून दाखवत आहे. बघा टाकताबरोबर किती छान पापड फुलतो आहे. या पापडांमध्ये मीठ मात्र खूप कमी घालायचं आहे. मीठ, पापड खार हे 2-3 वस्तू खूप कमी प्रमाणात घालायच्या आहे. घातल्यासंग तर खूप कमी प्रमाणात घालायचे आहे, कारण की पापड लाल होण्याची खूप शक्यता असते आणि चवीला सुद्धा ते खारट लागू शकतात. त्यामुळे तुम्ही ही टीप लक्षात ठेवायची आहे. आणि आपली मेजरमेंटची वाटी देखील लहान मोठी असू शकते. आता बघा हा पापड मी तुम्हाला तोडून दाखवत आहे आणि क्रश पण करून दाखवत आहे. किती छान झालेला आहे तुम्ही बघू शकता. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा. त्याचबरोबर आपल्या रसिकाज कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.